तर मित्रांनो, आज संध्याकाळी 16 सप्टेंबर रोजी रेल्वे स्टेशनला मी आज भेट दिली आणि खास तुमच्यासाठी पहा बीड रेल्वे स्टेशन कशा पद्धतीने सजवलेलं आहे। उद्या उद्घाटन आहे आपल्या बीड रेल्वे स्टेशनचं 17 सप्टेंबर रोजी, त्यामुळे त्याची जय्यत तयारी चालू असलेली आपल्याला दिसून येत आहे। समोर पहा कशा प्रकारे बीडकर आलेले आहेत, एकदम आनंदी सर्वजण पाहण्यासाठी जमा झालेले आहेत। मित्र, तुम्हाला समोर दिसत आहे किती आनंदाने बीडकरांनी आज संध्याकाळी पाऊस चालू असताना देखील रेल्वे स्टेशनला भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा रस्ता जो आहे तो खाली तिकीट खिडकीकडे जाण्याचा मार्ग आहे। खाली समोर दिसत आहे ते तिकीट खिडकी आपल्याला दिसून येत आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट विक्री चालू होणार आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, उद्या सकाळी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपल्याला अहिल्यानगर बीड रेल्वे तिकीट मिळेल। हे समोर दिसत आहे आणि हे वरती पहा पूर्ण लाईटनी किती सुंदर अशा प्रकारे बीड रेल्वे स्टेशन सजलेलं आपल्याला दिसून येत आहे। फुलं लावण्यात येत आहेत, एकदम नवीन नवरीसारखं रेल्वे स्टेशन सजलेलं दिसून येत आहे। पाऊस असताना देखील बीडकरांचा उत्साह काही कमी झालेला दिसून आलेला नाहीये। लहान मोठे बुजुर्ग सर्वांनी जवळजवळ आज बीड रेल्वे स्टेशनला भेट दिलेली आहे आणि संध्याकाळ झालेली आहे। मित्रांनो, तरी पण पहा बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला कसा आहे तो दिसून येत आहे, कारण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये रेल्वे आलेली आहे आणि याचे फार स्वप्न आहेत बीडकरांच्या उराशी। त्यामुळे सर्वांनी हा सोहळा पाहण्यासाठी आलेले दिसून येत आहेत। आमचे पोलीस बांधव यांना देखील मोह झालेला एक फोटो काढला त्यांनी देखील। ही आमची डेमो गाडी जी की उद्या सकाळी कार्यक्रम झाल्यानंतर बीडवरून अहिल्यानगरकडे प्रस्थान करेल। सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट विक्री चालू राहील। बीड ते अहिल्यानगर 40 रुपये तिकीट राहील आणि बीड ते नवगण राजुरी रायमोह हे 10 रुपये तिकीट राहणार आहे। मित्रांनो, 5 वर्षाच्या वरील प्रत्येकाला तिकीट लागल, 5 वर्षाच्या खाली तिकीट लागणार नाही, लक्ष असू द्या। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून